तुम्ही टाटा स्मॉल कॅप फंडमध्ये एस-आय-पी सुरू केली आणि आज 15-16 महिन्यानंतर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ निगेटिव्हमध्ये दिसतोय. एस-आय-पी बंद करायचा विचार करताय, तर थांबा, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी अजय बिरादार. पैशाचे फंडामेंटल्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बोलल्याप्रमाणे 5,000ची एस-आय-पी 16 महिन्यापूर्वी सुरू केली आणि आज पोर्टफोलिओ 7,000 निगेटिव्ह दिसतोय. लोक विचारतात, आपण वाईट फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं का, की आपली एस-आय-पी करताना काही चूक झाली? तर मित्रांनो लक्षात घ्या, टाटा स्मॉल कॅप फंड हा वाईट फंड नाही. सध्या स्मॉल कॅप सेक्टर हे करेक्शनमध्ये आहे. 2020 ते 2023 स्मॉल कॅप शेअर हे प्रचंड वाढले. 2024 मध्ये तर ते ओव्हर व्हॅल्यूड झाले आणि बऱ्याच जणांनी प्रॉफिट बुक केलं, त्यातून भरपूर पैसा कमवला. आज जर बघितलं तर बहुतेक स्मॉल कॅप फंड हे एकतर फ्लॅट आहेत, नाहीतर निगेटिव्हमध्ये आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, स्मॉल कॅप फंडला कधी 1 ते 2 वर्षामध्ये जज करायचं नाही. स्मॉल कॅप फंड हे 7 ते 8 वर्ष किंवा 10 वर्षापर्यंत इन्व्हेस्टेड असले पाहिजे, जेणेकरून ते ॲटलिस्ट 1 ते 2 मार्केट सायकलमधून जातील. आणि आणि अशा डाऊन ट्रेंडमध्ये जर आपण एस-आय-पी सुरू ठेवली तर आपल्याला त्यातून प्रचंड फायदा होईल. आणि जर टाटा स्मॉल कॅप फंडबद्दल बोलायचं झालं तर हा फंड कन्झर्वेटिव्ह अप्रोच घेतो. म्हणजे काय, तर हा फंड रिस्की शेअर्समध्ये कधीही इन्व्हेस्ट करत नाही. हा फंड क्वालिटी शेअर्स घेतो, जेणेकरून काय होतं, मार्केट जर क्रॅश झाला तर हा फंड जास्त क्रॅश होत नाही, आणि मार्केट जर तेजीत असला तर हा फंड थोडासा टाइम घेतो तेजी पकडण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो, मग काय करायचं, तर एस-आय-पी बंद करू नका, एस-आय-पी चालू ठेवा. जर खूपच अडचण असेल तर त्याची अमाऊंट थोडीशी कमी करा, पण आपण जर पेशन्स ठेवला तरच आपल्याला यातून रिवॉर्ड भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्याला एस-आय-पी मधून तोटा त्याच वेळेस होतो ज्यावेळेस आपण एस-आय-पी मधून पैसे विड्रॉ करतो. त्यामुळं कधीही मार्केट डाऊन असताना आपले एस-आय-पी मधून पैसे काढू नका. आपण जेवढ्या कालावधीसाठी त्याचा टार्गेट ठेवला आहे तेवढ्या कालावधीसाठी ती एस-आय-पी चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्यातून प्रचंड फायदा होईल. मित्रांनो लक्षात घ्या, 2018-19 मध्ये ज्यांनी स्मॉल कॅपमधली एस-आय-पी बंद केली ते लोक 2020 ते 2024 या कालखंडामधला जो प्रॉफिट बघून भरपूर पश्चाताप करतात. त्याच्यामुळे मित्रांनो, वेळ परत येत नाही. एस-आय-पी चालू ठेवा. आणि जर म्युच्युअल फंडबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कॉल करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही म्युच्युअल फंडबद्दल माहिती भेटेल. धन्यवाद.